मी बनवणार आहे आज तुरडाळीच्या चुऱ्यांचं झुणकं. तर तुरडाळीच्या चुरीचं झुणकं म्हणजे कसं, तर चला मी तुम्हाला दाखवते. बघा, मी आपल्या कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. आता मी गॅस पेटवून घेते. तर बघा फ्रेंड, तेल गरम झाल्यावर मी जिरा आणि मोहरी पण टाकून घेतलेली आहे. आणि आता मी टाकून घेणार आहे कांदा. तर बघा फ्रेंड, कांदा टाकून घेतला आहे. आता कांदा हा मी छान असं परतवून घेणार आहे गुलाबी रंग होईपर्यंत. पण जास्तच आपल्याला तो काळा नाही करायचा आहे, फक्त असं लालसर करायचा आहे थोडा. माझ्या भाषेत लालसर, तुमच्या भाषेत गुलाबसर. कारण मी गुलाबी सर म्हणलं का माझे मिस्टर मला म्हणायचे गुलाबी सर अगं लालसर, म्हणून प्रेम लालसर. काय मत आहे तुमचं? चांगला 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 फ्रेंड. हा, आणि फ्रेंड माझ्या रेसिपी बघितल्या तर मी ट्राय करत जा. छान असतात आमच्या विदर्भातल्या रेसिपी. हो, विदर्भातली आहे पण विदर्भात राहायला नाही आहे फ्रेंड. मी विदर्भातली राणी पण आहे आणि पुण्यातली राणी पण आहे. पुणेकर आहोत आम्ही. पुणे जिल्ह्यातले आम्ही आळंदीकर आहोत. हो, पुणेकर आळंदीकर. तुला काय वाटतं आपली आळंदी? चांगला. चला मी हा कांदा झाल्यावर तुम्हाला दाखवते. बघा फ्रेंड, झुणक्यासाठी असा कांदा पाहिजे, तो जास्त करपलेला पण नको आहे आणि बऱ्यापैकी शिजलेला पण नको आहे, असा पाहिजे. हा अजूनही शिजू दिला तर चालते, पण नको फ्रेंड, झुणक्याला कांदा असाच लागतो. तर बघा, आता मी स्पायसी मसाले घालून घेणार आहे. लाल तिखट, मीठ, हळद आणि गोडा मसाला. याला काही जास्त मसाले वगैरे नसतात. तर त्याला मी आता हे परतून घेते. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे चुरी. तर हे बघा फ्रेंड, हे नाही का आपण तूर डाळ बनवतो गावाकडे, त्याच्यातल्या चुरी निघतात. तर त्या चुरी आहे मी भिजत घातल्या आणि भिजल्यानंतर त्यांनी निथळून घेतल्या आणि वाटून घेतल्या. तर चला मी हे कढईमध्ये टाकून घेणार आहे. तर बघा फ्रेंड, मी हे टाकून घेतलेलं आहे आणि हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि गॅस बारीक करून घ्यायचा फ्रेंड, कारण कसं आहे हाताला चटके लागतात जास्त मोठा गॅस असला की. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा फ्रेंड, जडू नाही द्यायचं, खाली लागू नाही द्यायचं फ्रेंड. ते लागलं की व्यवस्थित त्याची टेस्ट नाही लागत फ्रेंड. हे बघा, असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याला वाफ काढायची. आपल्याला पाणी नाही टाकायचं यात. पाणी टाकलं की झुणकं बिघडतं. चला मी हे व्यवस्थित परतवून घेते आणि वाफ आली की तुम्हाला दाखवते. तर बघा फ्रेंड, झुणका रेडी आहे. चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.